सावधान मराठ्यांनो, सावधान सावधान याच्यासाठी की ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर भयंकर मायाजाळामध्ये अडकवण्याचा तुम्हाला प्रयत्न होत आहे। ते मायाजाळ कशाचं आहे माहिती आहे का? ते मायाजाळ आहे न्यूज चॅनलचं, युट्यूबचं, फेसबुकचं, वर्तमानपत्राचं आणि गाव पातळीवरच्या व्हॉट्सअप ग्रुपचं। विविध संदेश येतात, विविध बातम्या येतात, तुम्हाला खुश करतात। हैदराबाद गॅजेट लागू, आडनावानुसार तुम्हाला आरक्षण मिळणार, अशा भ्रमामध्ये तुम्हाला फसवल्या जात आहे। प्रत्यक्ष गाव पातळीवर समिती स्थापन आणि त्याच्यावर कुणबी दाखले 17 सप्टेंबर पासून देणार आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा शासन प्रशासन आणि राजकारण जे चालतं ते मात्र वेगळंच असतं। मित्रांनो, या भ्रमाच्या दुनियेतून बाहेर चला आणि प्रत्यक्षातली दुनिया जी आहे ती आहे शासन प्रशासन राजकारण याची आहे, कायद्याची आहे, न्यायालयाची आहे आणि भारतीय संविधानाची आहे। राज्यघटनेनुसार तुम्हाला काय मिळालेलं आहे, कोणत्या कलमा टाकलेला आहे, कसा कायदा बनवला आहे याचा बारकाईने अभ्यास करा। संत सेवालाल महाराज म्हणतात, जाणजो छानजो आणि मगच मानजो। तुमच्या पदरात काय पडलंय हे बघा, स्वतः विचार करा। कोणी सांगते याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसं स्वराज्य निर्माण केलं, स्वतःचं राज्य निर्माण केलं, तसं स्वतःच्या डोक्याने अभ्यास करा आणि बघा तुम्हाला मिळाले का आरक्षण। आणि जर मिळालं नसेल तर आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये परत एकदा सज्ज व्हा। या शासनाला आणि प्रशासनाला धारेवर धरायला तयार राहा। आपल्याला कसं देत नाहीत आरक्षण तेही सरसकट हे बघा, कारण इतरांना दिलं, आम्हीच काय यांचं घोडं मारलं। म्हणून जर यांनी फसवणूक केली असेल तर मोठ्या ताकदीने परत एकदा लढण्यासाठी सज्ज व्हा, हीच तुम्हाला विनंती करतो। जय जाऊ, जय शिवराय। माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। धन्यवाद।